विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीला जवळ-जवळ 75 पेक्षा जास्त टॉपिक आहेत आणि हे मला एका दिवसात रिवाईज करायचं आहे. मी काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे? आता मी तुम्हाला सांगतो. सीईटी एक्झाम ना टोटली वेगळी एक्झाम आहे बरं का. सीईटी असू दे, जेईई असू दे, नीट एक्झाम असू दे. सगळ्यांचा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. जेईईचा जरासा जास्त आहे सिलेबस. नीटचा पण 11 स्टँडर्डचा 100% सगळा सिलेबस आहे मी मान्य करतोय. मग ह्या एक्झाम थोड्याशा वेगळ्या का आहेत? मी तुम्हाला सांगतोय. मुलं का घाबरतात? रिझन आहे याच्या पाठीमागचं. कारण 10th स्टँडर्ड पर्यंत अगदी 12वी पर्यंत 12वीची 11वी 12वी दोन्हीही वर्ष ना, पण ना अशा एक्झाम दिलेत, की उद्या फिजिक्सचा पेपर आहे. ओके. नंतर केमिस्ट्रीचा पेपर आहे. नंतर मॅथ्सचा पेपर आहे. 10वी पर्यंत तर सायन्स 1 चा पेपर वेगळा, सायन्स 2 चा वेगळा, हिस्ट्री, जिओग्राफी वेगळे-वेगळे पेपर. सिलेबस कमी, वेळ जास्त होता आणि आपल्याला जमत होतं ते. आता असं व्हायला लागलं, की एकाच दिवसात मला करायचंय सगळं रिवाईज. तर माझी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे, की एकाच दिवसात हे शक्य नाहीये हे लक्षात ठेवा. नाहीये, पॉसिबल नाहीये. मग उपाय काय आहे याच्यावर? मी तुम्हाला सांगतो. उपाय एवढा आहे, की तुम्ही जो अभ्यास कराल अगदी सुरुवातीपासून तो अगदी परफेक्ट असायला हवा. तो कधीही विसरायचा नाहीये. काहीही त्यातलं विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू का? स्कँडियम पासून झिंक पर्यंत म्हणजे बघा त्यांचा एटॉमिक नंबर 21 आहे आणि अगदी इथं झिंकचा 30 आहे. मग स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. तर याचा वापर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ एटम मध्ये करायचा आहे 11 स्टँडर्ड, की कॉपर आणि क्रोमियम याचं कॉन्फिगरेशन ॲबनॉर्मल आहे. ओके, तो एक पॉइंट आहे. ह्यांचा वापर करून तुम्हाला स्टॅबिलिटी एक्सप्लेन करायची आहे. बरं, याचा वापर करून तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट काढायची आहे. बरं, याचा वापर करायचा आहे तुम्हाला व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये. तिथं तुम्हाला जॉमेट्री एक्सप्लेन करायची आहे, हायब्रिडायझेशन एक्सप्लेन करायचं आहे. बरं, याचा वापर झाला, की बरं याचा वापर करण्यासाठी ऑफ बाऊ प्रिन्सिपल आलं पाहिजे. मग मला आदल्या दिवशी ते रिवाईज करायची गरज आहे का? मला हे परत रिवाईज करावं लागतंय का? मग मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे मला सेकंदात का आठवत नाही, की एन इंटू ब्रॅकेट एन+2 फॉर्म्युला आहे. बरं याचा युनिट मी आठवलं ना, बोहोर्स मॅग्नेटॉन, की लगेच मला मॅग्नेटिक मटेरियल आठवलं पाहिजे. मग मॅग्नेटिक मटेरियल आठवलं, की मला मग गायरोमॅग्नेटिक रेशो आठवलं पाहिजे, ससेप्टिबिलिटी आठवलं पाहिजे. ओके. मग मला लगेच ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर हे आठवलं पाहिजे. कुठलाही लॉ मला सेकंदात रिवाईज व्हायला पाहिजे. मला हे सगळं डोक्यात राहिलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, निदान अजून तरी म्हणजे मी हा व्हिडिओ आता जो अपलोड अपलोड करतोय ना 1 एप्रिल 2025 ला आणि 2025 ची सीईटी स्टार्ट होते 19 एप्रिल पासून. ओके. मग माझ्या जवळ 18 दिवस आहेत. मग या 18 दिवसात मला माझ्या शॉर्ट नोट ज्या मी अगोदर काढल्या त्या सगळ्या रिवाईज करायच्या आहेत. ओके. नाही केला मी कधीच अभ्यास अगोदर. का नाही केला रे तू? 2 वर्ष काय करत होतास? मग तुला या 18 दिवसात चमत्कार पाहिजे का? होईल की होईल, होईल. कुठे एवढा हा पॉइंट अवघड आहे? नाहीये अवघड. पण तू केलं तर पाहिजे. हां, कर आणि तो मोमेंटम ब्रेक करू नकोस. मग इंजिनिअरिंगला तुला फायदा होईल, की सीईटी झालं की पुन्हा सगळं विसरून जायचं नाहीये बिलकुल. करंट इलेक्ट्रिसिटी, व्होल्टेज लॉ, करंट लॉ. ओके. किती सोपं आहे. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? आणि एक लक्षात आलं का तुमच्या? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगतो क्लिअरली थोडंसं डोकं वापरा. रोज 18 दिवस तुम्ही चार्ट लिहा. सगळे लिहा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अल्केन, अल्कीन, अल्काइन, एरोमॅटिक 4 झाले. अल्किल हालाइड 5 झालं. अल्कोहोल, फिनॉल, इथर 8 झाले. अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड 11 झाले टोटल आणि अमाइन 12 चे प्रिपरेशन चार्ट आणि केमिकल प्रॉपर्टीज. ओके, एवढे ते चार्ट तुम्हाला लिहायचे आहेत. सगळे लिहायला पण काही वेळ लागणार नाहीये लक्षात घ्या. पण तुम्हाला म्हणाल सर पी द्या ना. नाही. नाहीये, नाही, नाही. तुम्ही स्वतःहून लिहायचं लक्षात घ्या. बरं हे करत असताना ते चार्ट करत असताना कॅटलिस्टची नावं लिहा. ओके, मोनोमर्स लिहून काढा. ग्रीन केमिस्ट्री मधल्या ॲप्लिकेशन्स बघा. मग मी तुम्हाला सांगतो हे सगळं सोपं आहे रे बाळांनो. हे करा एकदा व्यवस्थित. ओके. म्हणजे 75च्या 75 टॉपिक हे एका दिवसात करणं असं जर तुम्हाला वाटत असेल शक्य नाहीये. मग यातलं रिव्हिजन मी काय करणार सांगतो, की ज्या गोष्टी माझ्या थोड्याशा वीक आता 18 दिवस काय करा माहितीये का? मॅट्रिक्सचे शॉर्टकट रोज लिहून काढा पहिले काही दिवस. ओके. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधले शॉर्टकट लिहून काढा. स्ट्रेट लाईन मध्ये शॉर्टकट आहेत. तुझ्या तुम्हाला सांगू का ते स्ट्रेट लाईन मध्ये ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये अँगल बायसेक्टरचे शॉर्टकट वगैरे आहेत बरं का. एरिया अंडर कर्व्हचे शॉर्टकट आहेत. एरिया ऑफ द इलिप्स आहे. पाय एबी फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एरिया बिटवीन टू पॅराबोला 16 a स्क्वेअर बाय 3. एरिया बिटवीन पॅराबोला y स्क्वेअर इक्वल 4x अँड इट्स लॅटिस रेक्टम 8 a स्क्वेअर बाय 3. हे सगळे शॉर्टकट रोज लिहायला सुरुवात करा. ओके. रोज कॅटलिस्टची नावं एकदा लिहूनच काढायचे.
मग सुरुवातीच्या 10-15 दिवस केले, की मला सांगा, मग तुम्हाला त्या शेवटच्या दिवशी रिव्हिजन करायचीच गरज लागणार नाहीये. मग आता तुमच्या लक्षात आलं का प्रश्न होता कशी करू? एका दिवसात एवढ्या टॉपिकची रिव्हिजन मी कशी करू? असा प्रश्न होता. उत्तर मिळालं करायचंच नाहीये. आजपासून सुरुवात करायची आहे लक्षात घ्या. बरं हे करत असताना सर तेव्हा मॉक टेस्ट आहे की फुल लेंथ कसं मॅनेज करू? करायचेत. तुम्हाला किती आठवतंय हे त्याच्यावरून कळणार आहे. तुम्हाला किती रिकॉल होते ते कळणार आहे. ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की शांतपणे लक्ष द्या. 3 एप्रिल. अरे, आज तारीख किती आहे रे? आज 1 एप्रिल आहे का 2 एप्रिल आहे? 1च एप्रिल आहे लक्षात घ्या. ओके. 3 एप्रिलला आपली फुल लेंथ टेस्ट होणार. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सलग घेणार होतो, पण नाही. नेक्स्ट फुल लेंथ टेस्ट 5 एप्रिलला, नंतर 7 एप्रिलला, नंतर 9 एप्रिलला. ओके. ह्या 4 फुल लेंथ टेस्टमध्ये मी 1-1 दिवसाचा गॅप देतोय. त्याच्यानंतर मग 11 तारखेला, 12 तारखेला, 13 तारखेला आणि 15 तारखेला शेवटची फुल लेंथ टेस्ट होईल. ओके. ही फुल लेंथ टेस्ट 6वी 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि एक 16 तारखेला देऊन टाकूया 15. म्हणजे 15 फुल लेंथ टेस्ट झाल्या. आता 16 तारखेनंतर 17, 18 ह्या आणि 19 पुढे कंटिन्यू म्हणूया आपण. एवढ्या फुल लेंथ टेस्ट झाल्यात. याची जर तुम्ही रिव्हिजन करून ठेवली, तरी बेस्ट ठरणारच आहे लक्षात घ्या. या टेस्ट तुम्हाला क्रॅश कोर्सवर मी फ्री अवेलेबल करून देतोय. ओके. तुम्ही त्या द्या बाळांनो. टेस्ट दिल्याशिवाय रिझल्ट लागणार नाहीये मी अगोदरच सांगतो. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय मी तुम्हाला. सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात. इतकं सोपं नाहीये हे. एका दिवसात करणं, रोज करावं लागेल. बरं रोज अभ्यास करून ह्या टेस्ट पण द्यायच्यात. अल्टरनेट डे आहे रे आणि टेस्ट झाले की पूर्ण पेपर सोडवायचा बरं का. हे महत्वाचं आहे आणि मग बास मग आपण आपलं टार्गेट अचीव्ह करणारच हे लक्षात घ्या. ओके. ऑल द बेस्ट.